गाईज, एव्हरीडे स्टोरीज विथ टिट्टी या माझ्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा एपिसोड खूप वेगळा आहे. म्हणजे आपण नेहमी जे मुलाखत वगैरे ही सेशन्स घेतो त्यापेक्षा आज वेगळा आहे. आणि आम्ही आज शॉर्ट ट्रिप साठी निघालोय. आम्ही बदलापूरहून निघालोय खडवलीला, टिटवाळा खडवली साईडला आम्ही आमच्या स्कूटीवरनं निघालोय. सो लेट्स स्टार्ट. हाय हाय गाईज, आज आम्ही शॉर्ट ट्रिपला निघालो आहे. बदलापूरवरून टिटवाळा मार्गे खडवली या रूटला. आणि आता आम्ही पहिले बदलापूरला एक विद्यापीठ म्हणून आहे, ज्याला विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं, एक लोकेशन आहे. मला माहिती नसतं जे बदलापूरला. आज आपण तिकडनं सुरुवात करत आहोत आणि इकडनं आपण टिटवाळा मार्गे खडवली अशी सुरुवात करणार आहोत. हॅलो. बारवडी रोड. सो गाईज, आम्ही आता बारवी डॅम रोडनी जात आहे. वडवलीवरून पुढे आल्यावरती एक मोठा उतार आहे. पहिले भरपूरच मोठा होता, आता त्याला थोडासा कमी केलेला आहे. आणि आता आपण वालेलीत उतरलो वडवलीवरून. आणि आपला हा एरंजाड नंतरचा रोड आहे. एरंजाड क्रॉस केल्यावरती आता मोठा एक मोठा हायवे बनतो. मोठा हायवेला आता सध्या तर तिकडनं दिलं जागा जायला. नंतर वरती ब्रिज बनणार आहे त्याला उघडण्यासाठी, जेव्हा तो हायवे चालू होईल तेव्हा ब्रिजचं काम चालू आहे. आणि आता नदी कांबेश्वला नदी लागते. नदी आहे रस्ता त्याच्यामध्ये खोळापला होता. पाणी
97-98 ची गोष्ट आहे. बदलापूर टिटवाळा रोड नव्हता पहिले, नदी असल्यामुळे जेव्हा तो ब्रिज बनला, बनता 4 एक वर्ष लागले असतील कदाचित. आणि त्याच्यानंतर हा बदलापूर टिटवाळा रोड डायरेक्ट चालू झाला 10 गाव मार्गे घेतला आपण 10 गाव मार्गे. सो तुम्ही बघू शकता तिथे सुंदर असा रस्ता आहे आणि आम्ही इथं आता चढलेले आहे आणि आता नदी आलेली आहे. इकडे थांबून आम्ही तुम्हाला थोडंसं शूट करून दाखवतोय. सध्या ही आंबेशिवची आपटी नदी आहे. आता सध्या उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी आहे नदीला. तर मी तुम्हाला इथे दाखवते. दोन्ही साईडनी मध्ये ब्रिज आहे आणि दोन्ही साईडनी नदी आहे. तुम्ही बघू शकता इकडे. उन्हाळा असून सुद्धा नदीला भरपूर पाणी आहे. आणि ही आपली आहे आंबेशिव जवळची आपटी नदी. जी तिला ह्या नदीच्या वरच्या ब्रिजला बनायला 3 ते 4 वर्ष लागले साधारण. आम्ही लहानपणी इकडे 7वी असताना पोहायला यायचो. आणि हा ब्रिज झाल्यानंतर मग बदलापूर 10 गाव मार्गे टिटवाळा असा रोड बनला. नाहीतर आम्हाला पहिले 3 झाडी अंबरनाथ 3 झाडी किंवा मग शहाड मार्गे असं उल्हासनगर करून फिरून जावं लागायचं किंवा मग मुरबाड मार्गे. तो मुरबाडचा भरपूर लांब रोड आहे. आणि असा ही सुंदरशी नदी आहे. पाणी भरपूर छान आहे, 12ही महिने छान. हाच रस्ता नदीवर आम्ही आमच्या स्कूटीवरनं चाललोय. क्लायमेट मस्त आहे आणि छान वाटतंय. जबरदस्त, एकदम जबरदस्त रस्ता हा. पहिले भयंकर खंडर रस्ता होता, आता एकदम छान झालेला आहे. आणि पूर्ण रस्ता आहे. आम्ही रात्री पहिले याला अगोदर रात्री 8 नंतर वगैरे टाळायचं रस्त्याला. शहाड मार्गे यायला पसंत करायचो. थोडासा भीतीदायक होता. एकटीच्या कधी नाही, मी तर आलो माझ्या मित्रांना पण तिकडनंच घेऊन यायचो. 8 वाजो, 10 वाजो, 12 वाजो, 1 वाजो, पण हाच रस्ता प्रिफर केला. सगळ्यांचे फक्त ऐकायला आले की असं होतं तसं होतं, भुताडकी आहे, लुटमार होते. पण मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीच गोष्टी म्हणजे घडल्या नाहीत किंवा झाल्या नाहीये. होत असतील, मी नाही बोलत नाही, पण छान रस्ता आहे. मुरबाडचा रोडही पहिले बोलायचे असं, पण तसं काही नाहीये. सगळं छान आहे, व्यवस्थित आहे. आणि हा रोड तर आता एकदम सुंदर झालेला आहे. निदान तर मुरबाड रोड म्हणजे टिटवाळा आणि मुरबाड रोड लागतो, पण तो एकदम छान रोड असा आहे. हे बघा सुंदर असं लिंबोळ्याचं झाड आहे. आपण या बदलापूर टिटवाळा रोडच्या मध्ये एक मांजरली गाव आहे. बदलापूरला एक मांजरली आहे आणि हा रोडला एक मांजर हे असं गाव आपण रोड मस्त आहे, जबरदस्त आहे. पहिले भरपूर अरुंद रोड होता. त्या रोडला मस्तपैकी 2 पदरी केलेले आहे. यायला जायला व्यवस्थित रस्ता, दोन्ही गाड्या छानपैकी पास होऊ शकतात मोठ्या. असा रोड छान. गाईस बघू शकता तुम्ही किती मस्त रोड आहे. तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल तरी एक आयडियल रोड आहे इकडे. तुमचे फोटोज पण मस्त येऊ शकतात, व्हिडिओ शूट मस्त होऊ शकतं. या रोडला तुम्हाला सदाची ताडाची झाडं भरपूर दिसतात, ताडाची. आणि म्हणून बदलापूर पासून हे जे आंबिशी म्हणून एक जे गाव आहे, ह्या पट्ट्यामध्ये ताडाची ताडी जी बोलतो आपण, पिण्याची ताडी, ती भरपूर प्रमाणात भेटते. हा, इकडे तुम्ही आलात ना, तुम्हाला ताडीची पाहिजे असते, तुम्हाला आवड असते प्यायची वगैरे, एकदम सुंदर अशी छान म्हणजे प्रसिद्ध आहे बदलापूर मध्ये ताडीसाठी. एक बदलापूर मधून टिटवाळा रोडला जाताना रोडला ताडी म्हणून ताडीसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. तिकडे ताडी छान भेटते. लोक भरपूर लांबून लांबून येतात ह्या ठिकाणी प्यायला. या परत एकदा बडोदा हायवे आपण क्रॉस करतोय. दुसऱ्यांदा आलेला आहे मध्ये तो.
आणि त्याच्यासाठी मग त्यांनी ते वर ब्रिज केलेला आहे जेणेकरून क्रॉस करता येईल त्या रोडला. तो बंद हायवे टाकून कसं तसं भरपूर ठिकाणी पार्किंग आहे बंद हायवे ना. गाईज मध्ये आम्ही आता थांबलोय वैष्णोदेवी मंदिरला. इकडे एक वैष्णोदेवी मंदिर आहे. सो आम्ही आता जाणार आहे आतमध्ये आणि बघणार आहे मंदिर कसं आहे काय आहे. आता आम्ही मंदिराच्या बाहेरच्या बाजूला उभे आहोत आणि आम्ही आजूबाजूला आता बघतोय की काय स्पेशल आहे इकडे वेगळं असं. बघा गाईज, हे वैष्णोदेवी मंदिर जे आहे त्याच्या बाहेर आपल्याला दिसतात आहेत भरपूर लोकांनी झाडाला आपल्या इच्छा ज्या आपण विशेष मागतो तो भरपूर ठिकाणी लोकांनी या इकडे आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून अशा विशेष विश केलेले आहेत आणि त्यांनी आपल्या त्या एक चुनरी असते वैष्णोदेवी मातेची ती बांधलेली आहे. तर आपण आता पुढे मंदिरात जाऊ. मंदिरातून आपण पुढे आपला कंटिन्यू करू. हो गाईस, तुम्ही बघू शकता इथे वैष्णोदेवी मंदिर आहे आणि छानसं असं इकडे आवार आहे, प्रशस्त आवार आहे. इकडे पूजेची दुकानं आहेत जिथे मंदिरामध्ये प्रसाद वगैरे घेऊन जातो आपण, त्याचं हे दुकान आहे आणि छानसं असं वातावरण पण छान आहे इकडे. सो आम्ही आता आतमध्ये जाऊन बघतोय. तो आम्ही आता मंदिरामध्ये आतमध्ये जातोय आणि तुम्ही बघू शकता प्रशस्त असा इकडे हे आहे, आवार आहे मंदिराचं. इकडे एक वैष्णोदेवी माता धाम मंदिर असं इकडे बोर्ड लिहिलेला आहे आणि इकडे सगळं आम्ही बघतोय असं छानसं काहीतरी मंदिराबद्दल मेसेजेस वगैरे लिहिलेले आहेत. इकडे एक शंकराचं मंदिर आहे, शंकराची पिंड आहे बाहेरच्या बाजूला. तुम्ही बघू शकता इकडे एक छोटंसं मंदिर आहे आणि सुंदर अशी एक शंकराची पिंड आहे इकडे. इकडे एक हनुमानाचं बाहेर मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे हनुमानजीचं. इकडे रामाचं मंदिर आहे. हे मुख्य मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे. कॅमेरा हे अष्टविनायक मधले गणपती आहे तिकडे मंदिरामध्ये. आपण या वैष्णोदेवी मंदिरात आलेलो आहे. इकडे अष्टविनायकचे आपले 8ही गणपतीची मूर्ती आहे. सर्वदेव दर्शन म्हणून ह्याला एक भाग म्हटलेला आहे. हे आपण जे आलेलो आहे सर्वदेव दर्शन मध्ये, हे ज्योतिर्लिंग जे आहेत सर्व ठिकाणाचे सोमनाथ, सौराष्ट्र, त्र्यंबकेश्वर, नाशिक, मल्लिकार्जुन, श्रीशैल, महाकालेश्वर, उज्जैन, ममलेश्वर, ओंकारेश्वर, ममलेश्वर मधलंय. परळीचं वैजनाथ, भीमाशंकर तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपल्यापासून जवळ आहे. त्यानंतर रामेश्वरचं रामनाथ आहे, नागेश आहे, काशीचं विश्वनाथ, केदारनाथ हिमालयातलं आणि संभाजीनगर मधलं भ्रुमेश्वर, अशी ही ज्योतिर्लिंग इथे एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. पंचमुखी हनुमानचं दर्शन इकडे घडलेलं आहे आपल्याला. पंचमुखी हनुमान आहे बजरंगबलीकडे. आणि हे दत्ताचं मंदिर सुद्धा आहे ह्या ठिकाणी. गुरुदेव दत्ताचे दर्शन इकडे झालेले आपल्याला. त्यानंतर इथे आहे श्री लक्ष्मीनारायण.
आणि वैष्णोदेवी मातेची मूर्ती आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त. कडे दत्ताचं मंदिर आहे. छान असं यांनी उत्तम बनवलेलं आहे सर्व. फक्त 5 रुपयांची एंट्री फी आहे इकडे. किरकोळ आहे एकदम. आपण सगळेच खर्च करतो. भक्तिभावे थोडेसे आपण इकडे खर्च केले तर हरकत नाही. ते कुठे ना कुठेतरी योग्य ठिकाणीच वापरले जातात. असं पण मंदिर आहे. सुंदर अशी साईबाबांची मूर्ती आहे इकडे. शिर्डीच्या साईबाबांचं पण आपल्या इकडे दर्शन घडलेलं आहे. सो पुढे आपण बघूया. कडे राधे कृष्णाचं मंदिर आहे. हे पहा, वैष्णोदेवी मध्ये सगळ्यात मोठं शिवलिंग. मलाही एवढे वर्ष आले इकडे राहत असतानाही मलाही देखील माहिती नव्हतं. आश्चर्याची गोष्ट भरपूर. आज आम्हाला त्या गुरुजींनी पुजाऱ्यांनी सांगितलं की बाबलाई आहे, तुम्ही पण बघा, छान आहे म्हणून आम्ही इकडे आलो होतो. आणि आता आपला नवीन बडोदा हायवे बनतोय समोर. पूर्ण जोरात काम चालू आहे. नक्की भेट द्या. इकडे आलात तर वैष्णोदेवी मंदिरला नक्की भेट द्या. आणि तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. फक्त इकडे फोटो अलाउड नाही आहेत. आम्ही आता व्हिडिओ फक्त काढलेत, काही फोटोज वगैरे जास्त काढले नाहीत. आता आपण मुलबाड रोड सोडला आणि आपण आता टिटवाळा रोडला लागलेलो आहे. तो झालाय जबरदस्त. टिटवाळा रोड पण एकदम चमकीगिरी चालू आहे सगळी. टेम्पला क्रॉसिंग काय नव्हतं, तात्पुरता मारतात. पावसाळ्यानंतर माहिती आहे ना, तात्पुरता तरी आम्हाला समाधान आहे. छान आहे. पुढे क्लाइमेट्स मस्त आहे. आम्ही आज आले चांगलंच पाऊस करतोय आणि क्लायमेट छान आहे फिरायला. आज पाऊस पडला क्लायमेट पण तिथं झालेले आजच्या दिवस. त्यापासून आपलं आहे. आणि आता आपण आलेलो आहोत टिटवाळ्याला. हे टिटवाळ्याचं कळस दिसतं आपल्याला, गणपती मंदिरचं. आणि आता आतमध्ये तर माहिती नाही आपल्याला व्हिडिओ करून देतात नाही देतात, पण आजचा वेळ थोडा कमी आहे म्हणून आपण पुढे खडवलीला पोहोचण्याचा प्रयत्न करू लवकर लवकर, जेणेकरून खडवलीचं काही गोष्ट आपल्याला घेता येते. आपण आता टिटवाळाचं क्रॉसिंग, जे जिकडनं टिटवाळा स्टेशन क्रॉस झाल्यावरती जे क्रॉसिंग लागतं, फाटक लागतं, समोर ट्रेन चालली बघा, गेली एसटी ट्रेन गेली, ती गेली लागलेली फाटक. आता आपण फाटक क्रॉस करून पलीकडे जाऊ. साधारण मग 5-6 किलोमीटर 3-4 किलोमीटर वरती आपल्याला खडवली लागेल. आता मग राईट येता मग व्हिडिओ चालू कर. तुम्ही बघू शकता ही नदी आहे
आणि उन्हाळा असून सुद्धा इकडे बऱ्यापैकी पाणी आपल्याला बघायला मिळतंय. बरेच जण नदीमध्ये उतरून पोहतायत, फोटोज वगैरे काढतायत. आणि पावसाळ्यामध्ये तर ह्या नदीला भयंकर पाणी असतं. हाय गाईस, बघा आता आपण जे आलेलो आहे ना हे खडवली हा आपण उभा आहे तो जुना ब्रिज स्वतः तुटलेला आहे. धोकादायक तिथला मोठा ब्रिज बनलाय. त्यानंतर हे इकडे वृद्धाश्रम आहे, मातोश्री वृद्धाश्रम. आणि कोण आता काय याचा आयडिया नाही मला, काय तिकडची काय परिस्थिती, पण भरपूर मोठं वृद्धाश्रम आहे. त्यानंतर ही नदी तुम्हाला बोलल्याप्रमाणे भरपूर जीव घेतलेली आहे नदीने. कॉलेजची मुलं जास्त करून आहेत, त्या शाळेतली मुलं आहेत. आणि जो टेंट वगैरे बांधले त्या साईड, त्या साईडने दिसते ना टेंट दिसल्यावर, टेंट बांधलेली आहेत. सीझन म्हणजे जेव्हा सुट्ट्या असतात नॉर्मली तेव्हा इकडे भरपूर ते नारायण देऊन वगैरे हे असतात. आजही बघा कधीही सुट्टी वर्किंग डे असला तरी पण भरपूर लोक आहेत. म्हणजे पाणी भरपूर येतं. कारण डॅम मधलंच आहे बोलवरती पाणी वाहतच असतं. म्हणजे पाणी उन्हाळा असेल तरी पाणी येत राहतं तिकडे. आणि त्यात आता काल पाऊस पडला म्हणून जरा त्यातलं आहे जास्त पाणी, पण भरपूर पाणी, स्वच्छ पाणी एकदम. भरपूर लोक येतात मजा करायला. हो गाईज, मी इथे आली खडवलीला. तुम्ही बघू शकता इकडे भरपूर उन्हाळा आहे तरी सुद्धा भरपूर पाणी आहे. आणि छान असं क्लायमेट पण आज खूप छान आहे. सो आम्ही आज इकडे व्हिजिट केलं. तुम्ही इकडे पाणी बघू शकता, मस्त पाणी आहे. बरेच जण इकडे पोहायला पण येतात, एक पिकनिक साठी सुद्धा इकडे व्हिजिट करता. तुम्हाला पॉसिबल होईल तेव्हा तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. सो अजून आपण बघूया, वरती ब्रिज आहे इकडे आणि मस्त होत आहेत लोक. तर आता आपण हे खडवलीला आलेलो आहेत. आणि बघा किती मस्त, बघा किती किती छान सौंदर्य आहे, एकदम जबरदस्त आहे. पाणी एकदम स्वच्छ आहे. लोक आंघोळ वगैरे करतात, साबण वगैरे अक्षरशः घेऊन आले. ग्रामीण भागामध्ये थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम असेल कदाचित, त्यामुळे पण लोक साबण वगैरे घेऊन आले, आंघोळ वगैरे करतात आहेत, कपडे वगैरे धुतात आहेत. आणि भरपूर जण आमच्या इथे फिरायला आले उन्हात. हा नदीचं सांगितलं तुम्हाला एक थोडस ते एक होता विषय की फक्त इकडे भरपूर धोका आहे आतमध्ये जाण्यासाठी. भरपूर काळजी घ्यावी लागते, भयंकर काळजी घ्यावी लागते. भोवरे आहेत नदीमध्ये. या नदीची एक ती खासियत आहे, भोवरे आहेत. त्यामुळे पोहणाऱ्यांनी पण भरपूर प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, सावधानता राहिले पाहिजेत. कारण की इकडे पोहणारे जास्त करून म्हणजे त्यांचाच हात झालेला आहे, त्यांचे जीव गेलेले आहेत. तर हे असं मस्तपैकी बाजूला वडापाव बिडापाव भजी बिजी एकदम उत्तम भेटतात, छान भेटतात खायला वगैरे. नाकोनाकी आहेच म्हणा जागोजागी. अजून रेल्वे स्टेशन मेन जवळच आहे. ज्याच्याकडे समजा ज्याला कारने किंवा बाय रोड यायचं नाहीये, एकदम जवळ आहे. हार्डली 2 मिनिटावरती रेल्वे स्टेशन आहे. तिकडून लगेच तुम्ही येऊ शकतात आणि याचा आनंद घेऊ शकतात. सुट्टी दिवशी भरपूर गर्दी असते, भरपूर टेंट वगैरे लावले, टेंट वगैरे भाड्याने दिले असतात. त्यामुळे तुम्ही या, नक्की या. रोड तर छान झालेले आहेत. पहिले तर रोड भरपूर खराब होते, टिटवाळा कडवी रोड भरपूर खराब होता. तोही आता थोडासा पट्टा सोडला ते फाटका जवळ मधला, तोही रोड एकदम मस्त झालाय. डांबरी रोड टॉप आहे, झेब्रा बिरवा मारले. त्यामुळे नक्की या तुम्ही. थँक्यू. सो गाईज, आम्ही आता इकडे निघतोय. तुम्ही नक्की इकडे एकदा व्हिजिट करा. जवळच्या जवळ 1 डेज पिकनिक स्पॉट साठी हे एक बेस्ट डेस्टिनेशन आहे. आणि आपण जेव्हा कुठे येतो फिरायला वगैरे तेव्हा आपण थोडंसं जबाबदारीने वागूया. आपण काही बरोबर ज्या वस्तू आणतो, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणतो, त्याचा कचरा होणार नाही याची आपण काळजी घेऊया. सो आम्ही आता इथून निघतोय. पुढचा डेस्टिनेशनचा पण आम्ही एक ट्रॅव्हलचा व्हिडिओ नक्की तुम्हाला शेअर करू. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. बाय. गाईज, मस्त क्लायमेट आहे आणि आम्ही आता रिटर्न चाललोय. बदलापूरला चाललोय रिटर्न आम्ही.